देशाला विश्वकप जिंकून दिल्याबद्दल राज्य सरकारने भारतीय क्रिकेटपटूंच्या संघाला 11 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर राज्यातील सरकारने महिलांच्या आर्थिक सहाय्यासाठी त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. मात्र या सरकारचं शेतकऱ्यांबद्दल काही मत आहे का नाही? शेतकऱ्यांबद्दल सरकारला काय वाटतं? शेतकऱ्यांबद्दल सरकारला आपुलकी नाही का, असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित झालेला आहे. कारण सरकारने शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. मात्र या सरकारच्या धोरणांबद्दल जालन्यातील जे शेतकरी आहेत ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. सोबतच सरकारच्या या धोरणांविरोधात जालन्यातील शेतकरी उदासीन दिसत आहेत. त्याचबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत जालन्यातील काही शेतकरी आहेत, आपण यांच्याशी बोलणार आहोत. दादा, काय सांगणार? सरकारने भारताच्या क्रिकेटपटूंच्या संघाला 11 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. मात्र अद्यापपर्यंत शेतकरी त्रस्त आहे. आसमानी संकट आहे, सुलतानी संकट आहे, त्याचबरोबर नापिकी आहे. असे सगळे संकट असताना देखील शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करते का? 100% दुर्लक्ष करते सरकार. कारण की शेतकरी जितके रन काढतो पेरणीमध्ये किंवा डवरणीमध्ये, हे सरकारला दिसत नाही. व जो क्रिकेटपटू अब्जाधीश आहे, प्रत्येक क्रिकेटपटू बघा तुम्ही, 500 कोटी 1000 कोटी संपत्ती असताना परत गव्हर्नमेंट त्यांना 1-1 कोटी देतं, म्हणजे पूर्ण संघाला 11 कोटी देतं. भारतीय संघाचा आम्हाला अभिमान आहे, कारण त्यांनी वर्ल्ड कप जिंकला. पण जो ऑलरेडी करोडपती, पुन्हा त्याला तुम्ही करोडपती करण्याचं धोरण सरकारचं आहे. शेतकऱ्याला इथं पीक विमा भेटणार नाही आम्हाला. मागच्या वर्षीचं दुष्काळी अनुदान आमच्या गावात 80% लोकांना भेटलेलं नाही. पुन्हा ही लाडकी बहीण योजना जी आणली, ही आमच्या लाडक्या बहिणीला एक चॉकलेट दिल्यासारखं आहे. कारण की पुढे चालू राहील का नाही काही भरोसा नाही. आम्हाला द्यायचं, तुम्ही आमच्या मालाला भाव द्या ना, हमी भाव द्या आम्हाला. तुम्ही दूध भुकटी आयात करता, तुम्ही तूर आयात करता, तुम्ही पामतेल आयात करता, म्हणजे तुम्हाला शेतकरी मारायचा आहे का जगवायचा, हे तुमचं कळायला तयार नाही ना आम्हाला. 10 दिवसांपूर्वी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आपला अर्थसंकल्प सादर केला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची त्यांनी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलंय त्यांनी. नाही, वीज बिल माफ करून आणि हे बाकीचे काही थातूरमातूर गोष्टी करून काही फायदा नाही आम्हाला. सरकार जर आमचं खरंच म्हणजे काळजी असेल शेतकऱ्याची सरकारला, तर सरकारने एकच धोरण अवलंबलं पाहिजे, ते म्हणजे आमच्या पिकाला हमी भाव दिला पाहिजे. सरकारचं धोरण म्हणजे पिकाला आमच्या हमी भाव देत नाही. आमचं पीक काढणीला आलं, ज्यावेळेस मार्केटला जातं त्यावेळेस सरकार, पुन्हा केंद्र सरकार असू द्या, राज्य सरकार असू द्या, आयातचं धोरण अवलंबतं. आयात केल्यामुळे आमचा भाव पडून जातो, आमच्या दुधाला भाव भेटत नाही. शेतकऱ्यांच्या प्रति हेक्टरी म्हणजे 5,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे. नाही, शेतकऱ्याच्या तोंडाला पूर्णपणे पाणी पुसतायत. जे PM किसान योजना आहे, ही पण तोंडाला पाणी पुसण्याची आहे. कारण आमचे अवकात काय 17 रुपये रोज काढतो का मोदी आणि जे मुख्यमंत्री आपले? अरे आम्हाला द्यायचं तर आम्हाला असं ठोस काहीतरी कोटी रुपये द्या. आमच्या जिल्ह्याला 500-600 कोटी रुपये द्या विम्याचे. 2018चा विमा आहे आमचा, तो अद्यापपर्यंत मिळाला नाही. असे भरपूर 2018चा पीक विमा आहे 1800 कोटी रुपये, त्यातले अद्याप दमडी सुद्धा दिलेली नाही. कोर्टात केस चालू आहे, आम्ही कोर्टामध्ये लढतोय, पण सरकार काही उत्तर देत नाही त्यावर. बरोबर. मामा, काय वाटतं तुम्हाला? शेतकऱ्यांच्या धोरणांबद्दल, शेतकऱ्याबद्दल उन्हाळ्यापासून जो खर्च होतो तो घरात येईपर्यंत काही भरोसाच नाही मालाचा. खर्च खूप होतो, आमदानी कमी होती, अर्धा सुद्धा माल घरात येत नाही. मोठ्यात जाऊपर्यंत शेतकऱ्याला खर्च असतो. एकीकडे राज्य सरकार लाडकी बहीण योजना काढते आहे, भारताच्या क्रिकेटपटूंच्या संघाला 11 कोटी रुपये देण्याची घोषणा करते, मात्र शेतकऱ्यांबद्दल कुठलीही घोषणा नाही. सरसकट पीक कर्जाची माफी होत नाहीये. शेतकऱ्याला चौकूनच अडचण आहे. म्हणजे लाडकी बहिणीला दिलं तरी काही वाईट नाही काम केलं, कारण की महागाईच खूप आहे, खर्च जास्त, आमदानी कमी. मग या लाडक्या बहीण योजनेचं स्वागत आहे का? शेतकऱ्यांसाठी पण योजना सुरू करावी असं म्हणणं आहे तुमचं? लाडक्या बहिणीचं तर स्वागत तर आहेच, पण शेतकऱ्याला वेळेवरच सगळं पाहिजे. खत, औषधी, बियाणं, ही कुठलीच मदत नाही आहे शेतकऱ्याला. कधी जास्त बरसात होती, कधी कमी होती. आता 2 वर्षापासून पाणीच नाही. पाण्या वाचून आता हे 2-2 वेळेस माल पेरलेला आहे, दिसतो काय अजून? माताची मालाची परिस्थिती काय? खरीप हंगाम चालू आहे सध्या, पीक परिस्थिती काय सध्याची? पीक परिस्थिती आता पेरले पुन्हा डबल, आता काय उगतं का नाही तेच काही कळेना. दादा, काय सांगणार? काय वाटतं तुम्हाला सरकारच्या धोरणांबद्दल? सरकार शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय? दुर्लक्ष करतंय असं वाटतंय आम्हाला शेतकऱ्यांना. कारण की पीक विमा असेल, जे पुनर्गठन कर्ज असेल, हे वेळेवर होत नाही. पीक विम्याचा इतका गंभीर प्रश्न आहे की 75% जे सोयाबीनचा पीक विमा होता तो अद्यापपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला मिळाला नाही. त्यांचे सरसकट क्लेम बाद केले असंच वाटतंय. कारण की
कोणत्याच याला हे नाही, कापसाला बी विमा मिळाला नाही. 2 हेक्टरला मला 2200 रुपये फक्त कापसाचा विमा मिळाला आहे. तर 2 हेक्टरचं प्रीमियम राज्य सरकारच 21,000 रुपये काय भरतं. तर त्या 21,000 पैकी 2,000 आम्हा शेतकऱ्यांना द्यायचे. त्यात नुकसान आहे आमचं खूप आणि याच्यामुळेच या कंपन्या गब्बर झाल्यात पीक विमा कंपन्या. नेमकं शेतीला नेमकं भोवतं काय नेमकं आता? शेतीला नेमकं भोवतं काय? शेतीला सगळंच आसमानी, सुलतानी आणि सरकार सगळेच आहे. आता बघू शकता आपण कुठेही पेरणी झालेली नाही. झाली ती दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. खूप शेतकऱ्याचे हाल चालू आहेत. एक तर पाऊस पडेना आमच्या भागात, म्हणजे इथेच पाऊस पडेना. जांभुळे या भागात अद्यापही एक चांगला पाऊस पण झालेला नाही आजपर्यंत. सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन चालू आहे. अशामध्ये सरकारला तुमची काय मागणी असणार आहे? काय सांगणार? आमची एकच मागणी आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. इथे येऊन ॲक्च्युअली जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करावी की शेतकऱ्याचे काय हाल आहे. राज्य सरकारने बी याच्यावर विचार केला पाहिजे की शेतकऱ्याला खरंच काय जी गरज आहे, कर्जमाफी असेल, बियाणे असेल, हे लवकर उपलब्ध करून देण्यात यावे. मात्र सरकारने आता नुकतंच लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. सोबतच आपला भारताचा संघ जो आहे क्रिकेटचा, त्यांनी विश्वकप जिंकलेला आहे. त्यांना देखील पैसे देण्याची घोषणा केलेली आहे. राज्य सरकार क्रिकेटरना पैसे देण्यासाठी हात मोकळा आहे, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाही असंच दिसतं आहे. विधानसभेत कृषी मंत्री घोषणा करतात की शेतकऱ्याला इतके 1,000 कोटी पीक विम्यावरती दिले, पण त्यांनी ॲक्च्युअली परिस्थिती बघितली नाही. फक्त ते आकडेमोड करताय फक्त. बाकी याच्यात दुसरं काहीच नाही. क्रिकेटरला देण्यासाठी त्यांच्याकडे पैसा असेल त्यांनी द्यावा, पण शेतकऱ्यांना बघून द्यावा ना. शेतकऱ्यांसाठी तर काही करायला ते तयारच दिसत नाही. दादा काय सांगणार? काय वाटतं तुम्हाला? कशाबद्दल? नुकतंच सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. तिची घोषणा केलेली आहे. महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकार मदत करणार आहे. मात्र शेतकऱ्यांचं काय आता? शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच बिकट आहे. लाडकी बहीण योजना सुरू केली त्याबद्दल काही तिथे चुनावी जुमलाच आहे तो. त्यांच्याजवळ तेवढे पैसे आहे का द्यायला, तो विषय. आता 2 महिन्यावर विधानसभा आला, त्या हिशोबाने त्यांनी तो कार्यक्रम केला. पण शेतकऱ्याची परिस्थिती खूप भयावह आहे. 1 रुपयाचा जो विमा आहे त्याला राज्य शासनाचा जो 50% शेअर आहे आणि केंद्र शासनाचा 50% शेअर. ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्याकडे तो पैसा जमा होतो, पण शेतकऱ्याला तर ते सांगितलं जातं तुम्हाला 1 रुपयाचा विमा दिला, पण 1 रुपयात मग आम्हाला वाटतं 1 रुपयातच भेटला. मग आम्हाला ती जे विमा भेटायची त्याची आमची अपेक्षा, फुकटच झालं आमची मानसिकता होती, पण ते फुकट नाही. 1-1 रुपया जो लोकांच्या टॅक्सचा सरकारच्या तिजोरीतून त्या कंपन्याकडे जातो आणि ते कंपन्याचं काम असतं की आमच्याकडं पावसाचा खंड आहे. आता 20-21 दिवसाचा खंड झालेला आहे. सध्या परिस्थिती 20-21 दिवसाचा खंड आमच्या परिसरात होऊनच गेलेला आहे. 2दा पुनर्लागवड केली आम्ही, ते पिकं अजून काळीची आहे आमची शेतं. तरी सुद्धा आता विम्याचा आता मंजूर व्हायला पाहिजे आम्हाला विमा आजचा, ह्या वर्षीचा 24-25चा. इतकी परिस्थिती भयावह आहे आमची. खरीपासाठी मुबलक बी बियाणे, कीटकनाशके, खते हे उपलब्ध झाली तुम्हाला? अजिबात नाही. सगळे ऑनवरच बियाणे घेतले आम्ही. ज्या कपाशीच्या 10 ते 15 व्हरायट्याला 100-200 रुपये शिल्लकच द्यावं लागत होते. बियाणं उपलब्धच नव्हतं सरकारच्या फक्त. आणि कृषीचे जे कर्मचारी आहे ते त्यांच्या दुकानदाराशी साटेलोटे करून ते त्यांचं चालू होतं फोनवर. यांना बियाणं द्या, त्यांना द्या. कोणच नाही, कोणीच काही शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका नाही. रब्बीचा शेतमाल जो होता तो विकला गेला का? त्याला योग्य भाव मिळाला? रब्बीचा माल जो त्याला योग्य भाव मिळालाच नाही. आता विकला गेला तो शेतकरी खड्यावरच विकतो, ते ठेवत नाही घरात साठवून. त्याला भाव सोयाबीनला 4,000 भाव होता. बरोबर. कपाशीला आतापर्यंत भाव जूनच्या अगोदरपर्यंत 7,000 होता. आता भाव वाढला. आता काय उपयोग वाढून आमच्या कामाचा? ज्यावेळेस व्यापाऱ्याच्या हातात जातो त्यावेळेस भाव वाढतो, शेतकऱ्याच्या जवळ त्याला भाव वाढत नाही, अशी कंडिशन आहे. पावसांचा खंड झाला तुम्ही म्हणताय. नेमकी आता पीक परिस्थिती कशी आहे? शेतकऱ्यांवर दुबार पेरणी संकट. अहो, दुबार पेरणी केली, आता तिबारची वेळ आली आमची. दुबार तर झाली आमची. आता आपण पाहायला गेलं तर राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सरकार एकीकडे मोठमोठ्या घोषणा करत आहे, मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्यापर्यंत शेतकऱ्यांप्रती दिसत नाहीये. मग आता शेतकरी म्हणून काय अपेक्षा आहे? अहो, शेतकरी म्हणून आमची एकच अपेक्षा आहे, संपूर्ण कर्जमाफी ही राज्याची झालीच पाहिजे. त्याशिवाय शेतकरी उभा राहू शकत नाही. ही जी लाडकी बहीण, 1,500, लाडका दाजी, हे प्रोग्राम चालणार नाही. MP मध्ये चालले असेल ते, जे त्या धर्तीवर इथं महाराष्ट्रात चालणार नाही. ठोस उपाय पाहिजे शेतकऱ्यांना. सगळ्या जे आता जे दुष्काळी अनुदान दिलं मागचं, ते DBT पोर्टलला दिलं जातं. ते ऑनलाईन पैसे आले नाही. तहसीलला लोक लाईन लागलेली असते. लोक ऑनलाईन पैसे टाकतात म्हणतात, आणि ऑफलाईन लोकांना तिथं जाऊन चक्रा मारावं लागतं. लोकांना तितक्या चक्रातच ते पैसे पुरत नाही. 1,000-2,000 त्याला जाण्या येण्याचं काम सोडून. म्हणजे सगळं ऑनलाईन तर पाहिजे. शेतकऱ्यांनी समजा त्याला अनुदान नाही आलं तर त्याला ऑनलाईनच काही सुविधा पाहिजे. मोबाईलवरून त्याने पैसे नाही मिळाले म्हणून
त्याला चक्रा मारावं लागतं. तो त्रस्त आहे ना शेतकरी, शेतातही चक्राच मारावं लागतं. शेतात वाखरा मागे हेरावं लागतं, त्याला किती रन काढतो तो दिवसातून, लाखो रन त्याचं काही नाही. आणि 5-50 रन काढले की 1 कोटी. त्या मायाला शेतकरी मेला ना. म्हणजे सरकारने जे 11 कोटींची घोषणा केली आहे ती चुकीची आहे का? सरकारनं ते क्रिकेटरला हम्म. त्याचं काही चुकीचं नाही, ते बरोबर आहे. आमचं म्हणणं त्यांना दिलं याच्याबद्दल आमचं काही हे नाही. पण तिजोरी तर आमच्यासाठी काही असेल ना, शेतकऱ्यासाठी ते दिलं पाहिजे, हीच अपेक्षा आहे आम्हाला. बरोबर. एकूणच जे शेतकरी बांधव आहेत हे संकटाने ग्रासलेले पाहायला मिळत आहेत. दादा काय सांगणार तुम्ही? पीक परिस्थिती कशी आहे आजची आणि म्हणजे शेतकरी म्हणून तुमची अपेक्षा काय आहे? पीक परिस्थिती सध्या गंभीर आहे. लोकांनी दुबारा पेरणी केलेली आहे. हे आता सध्या काळा रान तुमच्या समोर दिसतंय, डबल पेरलेलं आहे. आणि इतक्या दिवसाची वाट पाहून रात्री थोडा पाऊस पडला, अजून ओल उकरून पाहतो मी, फक्त 4 बोटाच्या खाली ओल गेलेली नाही. ही बी उगत का नाही त्याची शक्यता नाही. म्हणजे तिसऱ्या वेळेस पेरणीची वेळ येईल. म्हणजे किती बियाणं आणायचं शेतकऱ्यांनी शेतात बोंड्यामध्ये जाऊन. बरोबर. सरकारने नुकतीच लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली आहे. सोबतच देशाच्या पटूंच्या संघाला 11 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. मात्र सरकारने अद्यापपर्यंत सरसकट कर्जमाफी केलेली नाही. भारतीय क्रिकेट टीमचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. पण त्यांना जसे करोडो रुपये कमाई आहे आणि शेतकऱ्यांनी त्यांना दिल्याबद्दल आमच्या पोटात काही पोटसोळ उठत नाही. त्यांना शासनानं भरभरून देत राहावं आणि शेतकऱ्यांना सुद्धा देत राहावं. कारण कामगार सुद्धा खूप अडचणीत आहे. शिक्षणासाठी सुद्धा क्रिकेट टीमला मी विनंती करतो की त्यांनी गोरगरिबाची मुलं काही शिक्षणासाठी मदत करावं त्यांनी. आपण जर पाहायला गेलं तर 10 दिवस झाले राज्याचं अधिवेशन सुरू आहे. सरसकट कर्जमाफी करावी यासाठी गावोगावी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहेत. सोबतच दुधाला देखील प्रति लिटर 45 ते 40 रुपये भाव मिळावा यासाठी आंदोलन होत आहेत. मात्र सरकार अद्यापपर्यंत याकडे गांभीर्याने बघत नाही. नाही बघत गांभीर्याने. दुधाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या. काय मागणी काय? जी मागणी शेतकऱ्याची ती शासनानं ऐकून घ्यावी, कानावर करू नये. आणि जी लाडकी बहीण योजना सुरू केली शासनानं आता, ती विधानसभांना डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. त्या योजनेचं सुद्धा आमच्यातर्फे स्वागत आहे. पण लाडक्या दाजीला जर भरभरून दिलं तर बहिणीला ते शिंदेपुढे उठी पसरायचं काम नाही, अजितदादाकडे उठी पसरायचं काम पडणार नाही. म्हणजे ज्याप्रमाणे सरकार लाडकी बहिणीची काळजी करतं त्याच प्रकारे लाडके दाजी म्हणजे दाजीला सुद्धा द्यावा. आणि विद्यार्थ्यांसाठी सगळे जेवढे विद्यार्थी असेल शाळेमध्ये, कोणत्याही शाळेत असो, ते सर्वांना ग्रॅज्युएट पर्यंत फी माफ पाहिजे सगळ्याच क्षेत्रात. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर सरकारच्या लाडक्या बहिणी योजनेचे स्वागत शेतकरी बांधव करताना पाहायला मिळत आहेत. मात्र सरकारने शेतकऱ्यांची देखील काळजी घेतली पाहिजे. आजोबा काय म्हणणं आहे तुमचं यावर? शेतकऱ्याचे हे सरकार काळजीच घेत नाहीये. या सरकारला हे वेगळे दुसरं धोरणं चालू आहे त्याच्यावाले, की आता विधानसभा येणार आहे, आता ही लाडकी बहीण केली की आपल्याला मतदान मिळणार आहे. पण याला मतदान मिळत नाही. कारण याला आहे की हे शेतकऱ्याचं कोणतंही धोरण अंमलात आणत नाही. म्हणजे फक्त घोषणांचा पाऊस असतो, अंमलबजावणी काहीच नाही. अंमलबजावणी काहीच करणार नाहीये. हे होस तर थांबणार आहे, विधान परिषद होस तर थांबणार आहे, त्याच्यानंतर सगळा बट्ट्याबोळ आहे. ह्या सरकारनं काय केलं, आता बियाणे जी खरेदी केली लोकांना सरकीची, ते हे 3,500 बॅग घेतली. 3,500 रुपये याच्यावर हे चालू आहे काय, ऑनलाईन घ्यावं पडली. आणि खत तुमचं 40 किलो केलं, हे 1,800, 1,400, 1,500 अशाच रेटमध्ये आहे. आणि 40 केली म्हणजे 10 कमी केलं. मग हे शेतकरी काय करतो? काय याला 10 पहिलं 50 भेटत होतं, आता 10 काहून कमी करतो? काय धोरण कशामुळं? आणि भाव वाढून देतं. पहिली हीच बॅग 900, 950 रुपये भेटत होती. ह्या बॅग कसं गेली 1,800वर? 2,000 पर्यंत आता सध्या बॅग चालू आहे आणि 40 किलोची झाली. कशामुळं? काय धोरण आहे? शेतकऱ्याकडे याचं काही लक्ष नाहीये आणि शेतकरी यायला सोडणार बी नाहीये. म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे. 100%. 1% कमी नाहीये, 100% करतं. तर यालाही शेतकरी कधीही सोडणार नाही. आता मग शेतकऱ्यांची नेमकी पुढची भूमिका काय असेल, पुढची दिशा काय असेल? पुढची भूमिका काय आहे ना, काहीतरी करून दाखिलं तर आहे, नाही तर मग यायचं. हे 3 तिरपट झालेले, या 3 तिरपटमुळं यायचं काही जमत नाही. एक सिंगल असलं त्याच्यातच जमणार आहे. 3 तिरपटमध्ये कोणताच वेळ होत नाही. शेतकऱ्याचे प्रश्न सुटू शकत नाही. एकूणच आपण पाहू शकतो जालन्यातील शेतकरी जे आहेत हे आक्रमक झालेले आहेत. सरकारने ज्या प्रकारे महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली आहे, त्याचबरोबर देशाच्या संघाला, क्रिकेटपटूंच्या संघाला प्रति व्यक्ती
1 कोटी म्हणजे असे 11 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर सरकारने शेतकरी जे आहेत, जे सुलतानी, आसमानी, नापिकी त्याचबरोबर अवकाळी आणि अतिवृष्टी या संकटांनी ग्रासलेले आहेत, यांच्याकडे सरकारने बघावं आणि त्यांना देखील एक भरीव मदत, भरीव तरतूद त्यांच्यासाठी करावी अशी जी मागणी आहे, ती जालन्यातील शेतकऱ्यांनी केलेली आहे. दरम्यान सरकारने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने न बघितल्यास सरकारला याचे परिणाम आगामी विधानसभेत भोगावे लागतील असं देखील या शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.